नमस्कार, मी आर्या. श्री स्वामिनी महिला गृहोद्योगमध्ये तुमचे स्वागत आहे. तुम्हीही मसाल्याचा व्यवसाय करता आणि ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो, त्यावेळेस तुम्हालाही तुमच्या युनिटची किंवा मशिनरीची कशी काळजी घ्यायची किंवा नेक्स्ट ज्यावेळेस सीझन चालू होतं उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस मशिनरीमध्ये जे प्रॉब्लेम्स येतात किंवा मशिनरीज पावसाळ्यामध्ये कशाप्रकारे हँडल करायच्या किंवा त्या कशा क्लीन करून ठेवायच्या याच्या चिंतेत आहात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी आर्या सोमनाथ लांडगे, श्री स्वामिनी महिला गृहोद्योग एडगाव. आज जे मी तुम्हाला सांगणार आहे ते संपूर्ण युनिटच्या गोष्टींची कशी काळजी घ्यायची, मशिनरीज असतील, भांडे असतील, जे की आपण वर्षभर वापरतो सीझनमध्ये, ते सर्व गोष्टी. सर्वप्रथम तर मी छोट्या छोट्या माझी जी भांडी आहेत, रोजच्या उपयोगातली, जे युनिटवरती रोज काम करत असताना मला लागतात, ती सर्व भांडी मी क्लीन करून घेतली, जे की मी दर आठवड्याला क्लीन करते. परंतु आज क्लीन केल्याच्या नंतर ही भांडी दिवाळीला म्हणजेच लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आमचं युनिट नंतर चालू होतं, तर त्यावेळेसच ही भांडी यूजमध्ये येणार आहेत. तर ही पूर्ण डीप क्लिनिंग चालू आहे आजची. सर्व प्रकारच्या चाळण्या, कढया, मिक्सरचे भांडे, छोटे मोठे टब्स, डब्बे, ब्रश वगैरे जे पण काही आहे ते मी सर्वप्रथम अगदी स्वच्छ धुवून घासून उन्हात व्यवस्थित वाळायला ठेवलं. कारण आता याचा उपयोग डायरेक्ट ऑगस्ट म्हणजे संपल्याच्या नंतर आमचं उपवास भाजणीचं प्रोडक्शन चालू असतं ऑगस्टपासून नवरात्रापर्यंत. तर हे सर्व मसाल्यांचे जे भांडे आहेत ते आम्ही क्लीन करतो आणि हे टप वगैरे आम्हाला संपूर्ण उपवास भाजणीच्या पिठासाठी यूज करायचं असतं, त्यामुळे आम्ही मसाल्याचे सर्व भांडे क्लीन करून घेतलेले आहेत. संपूर्ण युनिट झटकून झाल्याच्या नंतर आम्ही ते प्रॉपर निरम्याचं पाणी करून संपूर्ण मशिनरीज सुक्या व कोरड्या कपड्याने धुवून घेतो आणि त्याच्यातील जे मसाले अडकलेले असतात काही काही पार्ट्समध्ये, संपूर्ण मशीनवरती मसाल्याचं डस्टिंग उडालेलं असतं, तर ते पहिलं प्रॉपर ब्रशनी क्लीन करून घेते मी. पाहू शकता तुम्ही माझं प्रॉपर मशीन मी सुरुवातीला ब्रशनी क्लीन करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ओल्या कपडा करून निरम्याच्या पाण्यातून संपूर्ण जिथे जिथे मी पाणी ओतू शकणार नाही किंवा धुवू शकणार नाही, तर अशा ठिकाणी मी प्रॉपर ओल्या कपड्याने आणि सुक्या कपड्याने प्रॉपर मशीन पुसून घेते. मशीन पुसून झाल्याच्या नंतर जे पहारी आहेत आणि मशीनचं जे भांडं आहे आतलं, ते मी निरम्याचं पाणी टाकून अगदी ब्रशनी खळखळून धुते आणि ज्यावेळेस मी धुते त्यावेळेस मी पहारी हातानेच वरखाली करते. मदतीला मी घेते एक कोणाला तरी, कारण हे एकट्या माणसाचं काम नाही. पहारी वरखाली केल्याच्या नंतर वॉशिंग करताना जे पहारीच्या मध्ये जो गॅप राहतो त्यात जो मसाला अडकतो, तो मसाला जर तसाच राहिला 3 ते 4 महिने आपल्या मशीन्स बंद असतात, तर त्याला पूर्ण बुरशी पकडली जाते. तर ते न करता मी संपूर्ण तो मसाला पहिला काढून घेते स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने, किंवा असे इक्विपमेंट्स असतात जे मशीन्स क्लीन करण्यासाठी आपण वापरू शकतो. त्याच्याने संपूर्ण मशीन्स प्रॉपर पहिलं क्लीन करून घेते आणि त्यानंतर मशीन मी धुवायला घेते. जे जुनं ग्रीसिंग असेल मशीनला केलेलं, जे ऑइलिंग असेल ते मी संपूर्ण क्लीन करून घेते आणि माझं मशीन सर्व धुवून घेते. त्याच्यामध्ये ज्या बेरिंग्स आहेत किंवा आपलं हे झालं कांडप मशीनचं, सर्व पहारी अगदी हाताने वरखाली करून घेऊन त्याच्यातलं संपूर्ण डस्टिंग मी क्लीन केल्याच्या नंतर आपलं जे चाळण मशीन्स असतं त्यालाही प्रॉपर मी धुवून घेते. हे सर्व धुवत असताना तुमचं कांडप मशीनला तर पाण्याचा प्रॉब्लेम येत नाही कारण मोटार वरती असते, परंतु अदर्स मशीनला जर तुम्हाला पाणी उडण्याची वगैरे शक्यता असेल तर मोटार प्रॉपर हे करून घ्यावं, जाड पॉलिथिन पेपरने किंवा कॅरी बॅगने क्लीन कव्हर करून घ्यायची मोटार. बेल्ट वगैरे काढून घ्यायचे, कारण मशीन्स क्लीन करत असताना अचानक आपलं बटन वगैरे दाबलं जाऊ नये याची काळजी घ्यावी लागते. तर पिन वगैरे काढून ठेवायची आणि प्रॉपर वायर वगैरे कोरड्या कपड्याने पुसून घेऊन बांधून घ्यायची गोळा करून, कारण आपल्याला आता त्याचा यूज काही लगेच होणार नसणार आहे. संपूर्ण मशीन्स प्रॉपर धुवून घेतल्याच्या नंतर
आम्ही त्या मशीन्सला परत कोरड्या कपड्याने क्लीन करून घेते आणि मशीन्स कोरड्या कपड्याने क्लीन करून झाल्याच्या नंतर जिथे जिथे ग्रीसिंगचा पार्ट आहे, जिथे जिथे ऑइलिंगचा पार्ट आहे, तिथे नवीन ग्रीस लावून आणि नवीन ऑइल लावून ठेवतो. आणि ज्या पण काही बेरिंग्स असतील शेवई मशीन्सच्या किंवा अदर्स मशीनच्या ज्या पण बेरिंग्स असतात, ते पूर्ण आम्ही पार्ट खोलतो. संपूर्ण जुनं ग्रीसिंग काढून टाकतो आणि प्रॉपर नवीन ग्रीसिंग करतो आणि परत अशाच्या तशा मशीन्स आम्ही पॅक करून घेतो. ह्याच्याने काय होतं, जे घाण झालेलं ग्रीसिंग असतं ते ग्रीसिंग क्लीन होतं आणि नवीन ग्रीसिंग असल्यामुळे जो मशीनचा जो चालण्याचा सॉफ्टनेस असेल, आवाजाचा काही सॉफ्टनेस असेल ते समजतं आणि पार्ट ओपन करून व्यवस्थित एकदा सर्व मशीन्सचे जे बॅग शिवतो आपण, जे हळद मशीन असेल, मिरची मसाला मशीन्स असतात, तर त्याच्या बॅगही आपल्याला प्रत्येक सीझनला नवीन बॅग वापरायच्या आहेत. तर हे सीझन संपल्याच्या नंतर त्या सर्व जुन्या बॅग्स ज्या आहेत त्या काढून स्वच्छ धुवून तात्पुरत्या स्वरूपात तशाच लावून ठेवायच्या आहेत, जेणे की होलच्या आतमधून डस्ट किंवा बाकीचे काही आतमध्ये जाऊ नये. आणि ज्यावेळेस नवीन सीझन चालू होतं त्यावेळेस तुम्ही परत तुमच्या नवीन बॅगा वापरू शकता. तर मी अशा प्रकारे मशीनची काळजी घेते. बेल्ट वगैरे मी मशीनचे काढून ठेवते, कारण ज्यावेळेस मशीन्स तुमच्या चालू नसतात त्यावेळेस त्या बेल्टला ताण पडतो आणि विनाकारण ते बेल्ट मशीनला अडकवून ठेवत नाही आणि डंकाच्या पहारी मी भांड्यामध्ये खाली सोडून ठेवते. त्याच्याने मशीन्सच्या ज्या रॉड्स असतात त्यालाही ताण येत नाही. संपूर्ण युनिट अशा प्रकारे क्लीन करून स्वच्छ धुवून ठेवतो. जुनं ग्रीसिंग काढून नवीन ग्रीसिंग, प्रत्येक जिथे ग्रीसिंगचा पार्ट आहे तिथे नवीन ग्रीसिंग केलं जातं, जिथं ऑइलिंगचा पार्ट आहे तिथं नवीन ऑइलिंग केलं जातं. आणि सर्व मशीन्सला त्या त्या मेजरमेंटनुसार साडीचे कव्हर शिवलेले आहेत. ते कव्हर आम्ही घालून घेतो प्रॉपर. संपूर्ण मशीनला तर नाही घालता येत कव्हर, परंतु जे मशीन्सचे मेन भांडे, चाळण मशीन प्रॉपर झाकून ठेवता येते आणि आपलं कांडप मशीनचे जे भांडे आहेत ते प्रॉपर कव्हर करतो. अशा प्रकारे शक्य होईल तेवढे मशीन्स आम्ही झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस नेक्स्ट टाईम तुम्ही मशीन्स चालू करता त्यावेळेस फक्त जे नट्स बोल्ट्स असतात मशीनचे, त्याला आपण नट बोल्ट प्रॉपर तुमचे टाईट आहेत का, किती टाईट हवेत, किती लूज हवेत, त्याचं चेकिंग करायचं. प्रॉपर बेल्ट व्यवस्थित आहेत का, सीझनमध्ये वापरून जर बेल्ट तुमचे झिजले असतील तर तुमच्या लक्षात येतात की आता बेल्ट बदलणं गरजेचं आहे. कारण असं केल्याने तुमच्या चालू कामामध्ये तुमचा बेल्ट तुटणार नाही आणि व्यत्यय येणार नाही. अशा प्रकारे आणि मशीन्सचे बरेचसे पार्ट खोलून सीझन संपल्याच्या नंतर खोलून पाहिल्यामुळे आपल्या लक्षात येतं की कोणत्या पार्टमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का, कोणता पार्ट पुढच्या वर्षासाठी ठेवण्यासाठी योग्य आहे किंवा कोणता पार्ट बदलावा लागेल हे लक्षात येतं. आणि त्यानुसार आपल्याला पुढच्या सीझनच्या अगोदरच आपल्याला त्या पार्टच्या तयारीला लागावं लागतं, कारण प्रत्येक मशीन्सला हा वर्षभरातून एकदा काही ना काही मेंटेनन्स हा निघतोच. आणि ज्यावेळेस काम चालू असतं त्यावेळेस जर तो मेंटेनन्स निघाला तर चालू कामामध्ये व्यत्यय येतो आणि वेळ जातो. तर आपण अशा प्रकारे मशीनची काळजी घेतली तर तर तुम
अशा प्रकारे मशिनरींची काळजी कशी घ्यायची हे जर कळालं तर काम करते वेळेस येणाऱ्या बऱ्याचशा अडचणी टळू शकतात आणि आपलं काम पुढच्या वर्षी चालू करण्यासाठी चांगली मदत होते. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी अगदी स्वच्छ मशिनरीज धुवून घेते. बाकीच्या मशिनरीज 2 ते 3 पाण्याने काही पार्ट पुसून घेते. जे पार्ट मला मशीनचे खोलता येतात ते मी पार्ट्स खोलते आणि अगदी बाहेर नेऊन नळाखाली व्यवस्थित स्वच्छ धुते आणि उन्हात प्रॉपर वाळल्याच्या नंतर ते पार्ट मी परत मशीनला आणून जोडते. अशा प्रकारे माझी संपूर्ण युनिटची स्वच्छता मी दरवर्षी माझं ज्यावेळेस सीझन संपतं जून-जुलैच्या टप्प्यामध्ये जसा वेळ मिळेल तसा मी करून घेते आणि एकदा मशीन्स क्लीन करून ठेवल्या की लक्ष्मीपूजन ज्यावेळेस होतं त्यावेळेस लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतरच माझं दुसऱ्या वर्षासाठी युनिट हे चालू होतं. आणि मधल्या टायमिंगमध्ये माझं उपवास भाजणीच्या पिठाचं काम चालू असतं नवरात्राचं. तर त्यासाठी मला माझं संपूर्ण युनिट पण स्वच्छ मिळतं आणि जे मला लागणारे भांडे आहेत उपवासाच्या पिठासाठी वगैरे तेही अगदी क्लीन मिळतात. अशा प्रकारे मी माझ्या संपूर्ण युनिटची काळजी घेते. तर बरेचशा मशीन्स खोलता येत नाहीत, तर काही मशीन्स ब्लोअरनी व्हॅक्यूमनी क्लीन कराव्या लागतात, तर काही मशीन्स ब्लोअरनी क्लीन कराव्या लागतात आणि संपूर्ण मशीन्स फिटिंग करते वेळेस आपल्याला मशीनच्या चारी बाजूनी फिरता येईल अशा प्रकारे मशीन्स फिटिंग करून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला काही मशीन्सचा मेंटेनन्स निघाला किंवा मशीन्स क्लिनिंगसाठी असेल किंवा आपल्याला मशीन्सवरती काम करण्यासाठी असेल तर आपल्याला ते सोयीस्कर आणि अगदी सोपं होतं. आपण ज्यावेळेस मशीन्स डिस्टन्स न ठेवता फिटिंग करतो तर ज्यावेळेस मशीन्सचा एखादा मेंटेनन्स येतो तर आपल्याला काम करण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतो आणि मी माझ्या डंकाचं जे फाउंडेशन आहे ते अगदी जमिनीलगत केलेलं आहे. त्यामुळे काय होतं माझ्या मशीन्सचा आवाज कमी येतो आणि काम करताना मशीन्सला जे आपण मशीन्सचे जे हादरे असतात तेही कमी बसतात. हा मला फरक जाणवला कारण ह्या अगोदरचं जे माझं मशीन्स होतं त्याचं मी फाउंडेशन वरती केलं होतं तर माझ्या मशीन्सला प्रॉब्लेमही खूप येत होते. असे पाहू शकता तुम्ही असं मी संपूर्ण मशीन्स अगदी डीप क्लीन करून घेते व्यवस्थित. आता हे धुतलेले सर्व मशीन्स मी स्वच्छ कोरड्या कपड्यांनी पुसून घेणार आणि संपूर्ण मशीन्स ज्यावेळेस सुकतील त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मी त्याला ऑइलिंग आणि ग्रीसिंग करून घेणार. अशा प्रकारे मी माझ्या युनिटची काळजी घेते. आवडला असल्यास